गेल्या अनेक वर्षांपासून जातनिहाय जनगणना करण्याची मागणी सातत्याने केली जात होती। केंद्रीय विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे देखील वारंवार याची मागणी करत होते। यामुळेच आता जातनिहाय जनगणना करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे। केंद्रीय माहिती प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली आहे। केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे। 2011 मध्ये सामाजिक आर्थिक जातनिहाय जनगणना करण्यात आली होती, परंतु या प्रक्रियेत संकलित झालेली माहिती उघड करण्यात आली नाही। याच प्रकारे 2015 मध्ये जातनिहाय जनगणना करण्यात आली होती। या जनगणनेतील आकडेवारी ही कधी उघड करण्यात आली नव्हती। काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांनी वेळोवेळी जातनिहाय जनगणनेची मागणी केली होती। त्याच पार्श्वभूमीवर हा निर्णय महत्त्वाचा म्हणता येईल। पत्रकार परिषदेत बोलताना अश्विनी वैष्णव म्हणाले, राजकीय बाबींवरील मंत्रिमंडळ समितीने आज निर्णय घेतला आहे की आगामी जनगणनेत जातींची गणना देखील केली जावी। जातनिहाय जनगणना हा बिहार, उत्तर प्रदेश सारख्या राज्यांमध्ये महत्त्वाचा मुद्दा राहिला आहे। बिहारमध्ये येत्या काही महिन्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत। जातनिहाय जनगणनेचे परिणाम काय होऊ शकतात? भारतात ही मागणी कधीपासून केली जात आहे? भारतातील जनगणनेचा इतिहास काय आहे? सगळं काही सविस्तर जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी अनुष्का आणि तुम्ही पाहताय दैनिक राज्य लोकतंत्र। भारतात ब्रिटिश राजवटीत 1872 मध्ये जनगणना सुरू झाली। सन 1931 पर्यंत ज्या वेळी इंग्रजांनी भारताची जनगणना केली त्यामध्ये जाती संदर्भातील माहितीची नोंद करण्यात आली। स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 1951 मध्ये जेव्हा भारताने पहिली जनगणना केली तेव्हा केवळ अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या लोकांच्या जातींच्या आधारे वर्गीकरण करण्यात आले। तेव्हापासून भारत सरकारने धोरणात्मक निर्णय घेऊन जातनिहाय जनगणना थांबवली आहे आणि सर्वोच्च न्यायालयानेही या विषयाशी संबंधित प्रकरणांमध्ये दुजोरा दिला आहे की कायद्यानुसार जातनिहाय जनगणना करण्यात येऊ शकत नाही, कारण संविधान लोकसंख्येला मान्यता देते, जात किंवा धर्म विचारात घेत नाही। 1980 च्या दशकात अनेक प्रादेशिक राजकीय पक्षांचा उदय झाला। त्यांचे राजकारण जातींवर आधारित होते। तेव्हापासूनच परिस्थिती बदलू लागली। राजकारणातील तथाकथित उच्चवर्गीयांच्या वर्चस्वाला आव्हान देण्याबरोबरच या पक्षांनी तथाकथित खालच्या जातींना सरकारी शैक्षणिक संस्था आणि नोकऱ्यांमध्ये आरक्षण देण्यासाठी मोहीम सुरू केली। सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासलेल्या जातींना आरक्षण देण्याच्या मुद्द्यांवर भारत सरकारने 1979 मध्ये मंडल आयोगाची स्थापना केली। मंडल आयोगाने इतर मागासवर्गीयांना आरक्षण देण्याची शिफारस केली होती, परंतु ही शिफारस 1990 साली लागू होऊ शकली। यानंतर देशभरात खुल्या वर्गातील विद्यार्थ्यांनी तीव्र निदर्शनं केली। जातीय जनगणनेचा विषय आरक्षणाशी जोडला गेल्यानं राजकीय पक्षांनी वेळोवेळी मागणी लावून धरण्यास सुरुवात केली। अखेर 2010 साली मोठ्या संख्येने खासदारांनी जातनिहाय जनगणनेची मागणी केल्यावर तत्कालीन काँग्रेस सरकारला ते मान्य करावे लागले। 2011 मध्ये सामाजिक आर्थिक जातनिहाय जनगणना करण्यात आली होती, परंतु या प्रक्रियेत संकलित झालेली माहिती उघड करण्यात आली नाही। याच प्रकारे 2015 मध्ये जातनिहाय जनगणना करण्यात आली होती। या जनगणनेतील आकडेवारी ही कधी उघड करण्यात आली नव्हती। 2011 मध्ये झालेल्या जातनिहाय जनगणनेची आकडेवारी जाहीर करण्यात का आली नाही? जुलै 2022 मध्ये केंद्र सरकारने संसदेत सांगितलं की 2011 मध्ये करण्यात आलेल्या सामाजिक आर्थिक जातनिहाय जनगणनेमध्ये प्राप्त झालेली जातनिहाय आकडेवारी जाहीर करण्याचा कोणताही विचार नाही। याच्याच काही महिन्याआधी 2021 मध्ये एका वेगळ्या प्रकरणाच्या सुनावणीच्या वेळी सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रात केंद्रात म्हटले होते की 2011 मध्ये करण्यात आलेल्या सामाजिक आर्थिक आणि जातनिहाय जनगणनेमध्ये अनेक उणिवा होत्या। यात संकलित करण्यात आलेली आकडेवारीमध्ये अनेक चुका होत्या आणि ही आकडेवारी निरुपयोगी आहे। केंद्राचे म्हणणे होते की 1931 च्या पहिल्या जनगणनेनुसार भारतातील जातींची संख्या 4147 होती, तर 2011 मध्ये केलेल्या जातीच्या जनगणनेनुसार जातींची एकूण संख्या 46 लाखांहून अधिक नोंदवली गेली। 2011 मध्ये केलेल्या जातनिहाय जनगणनेतील आकडेवारी विषयी सांगताना महाराष्ट्राचे उदाहरण केंद्राने दिले। महाराष्ट्रातील अनुसूचित जाती, जमाती आणि इतर मागासवर्गीय गटात मोडणाऱ्या जातींची संख्या 494 होती, तर 2011 मध्ये केलेल्या
जनगणनेमध्ये महाराष्ट्रातील एकूण जातींची संख्या 4,28,677 नोंदवण्यात आली। त्याचप्रमाणे केंद्र सरकारचे म्हणणे होते की जातनिहाय जनगणना करणे प्रशासकीय पातळीवर कठीण आहे। प्राचार्य सतीश देशपांडे दिल्ली विद्यापीठात समाजशास्त्र हा विषय शिकवतात आणि ते सुप्रसिद्ध समाजशास्त्रज्ञ आहेत। सतीश देशपांडे म्हणतात, राष्ट्रीय पातळीवर जातनिहाय जनगणना आज ना उद्या होणारच आहे, पण प्रश्न हा आहे की याला कुठवर थांबवता येईल। राज्य अनेक प्रकारच्या अपेक्षा ठेवून ही जातीनिहाय जनगणना करत आहेत। काही वेळा जेव्हा त्यांच्या राजकीय अपेक्षांची पूर्तता झाली नाही, तर काही वेळा या प्रकारच्या जनगणनेतून मिळालेली आकडेवारी जाहीर केली जात नाही। कर्नाटकमध्ये करण्यात आलेल्या जातनिहाय जनगणनेचे उदाहरण देत ते म्हणतात, ही जातनिहाय जनगणना अत्यंत उत्साहात करण्यात आली। तांत्रिक दृष्ट्या ही चांगली जनगणना होती, पण या जनगणनेची आकडेवारी जाहीर करण्यात आली नाही। हे प्रकरण राजकीय डावपेचात अडकले। एका गटाला वाटले की त्यांचा फायदा होईल, दुसऱ्या गटाला वाटले त्यांचे नुकसान होईल। बद्रीनारायण म्हणतात, जे पक्ष जातनिहाय जनगणना करून त्याची आकडेवारी जाहीर करत नसतील, एखादी भीती किंवा आकडेवारी मधील अपूर्तता हे त्याचे कारण असते। अनेक जातींनी सोशल मोबिलिटी साध्य केली आहे, त्यांची श्रेणी निश्चित करणं सोपं नसतं। वादाला समोर जावं लागू नये यासाठी सुद्धा आकडेवारी जाहीर केली जात नाही। प्राचार्य देशपांडे यांच्यानुसार पुढे काय होईल हे सांगणे कठीण आहे, पण जातनिहाय जनगणनेची मागणी एक न्याय मागणी आहे आणि त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे। ते म्हणतात, जातनिहाय जनगणना करण्यात जे तांत्रिक अडथळे सांगितले जातात तो फक्त अडथळा निर्माण करण्याचा प्रकार आहे। क्लिष्ट गोष्टींची गणना आपल्या जनगणनेसाठी नवीन नाही, तांत्रिक दृष्ट्या हे पूर्ण शक्य आहे। सन 2001 मध्ये असलेले जनगणना आयुक्त डॉक्टर विजयानुन्नी यांनी स्पष्टपणे म्हटले आहे की जनगणना करण्याचे तंत्र या प्रकारची जनगणना करण्यासाठी सक्षम आहे। जातनिहाय जनगणनेच्या बाजूने आणि विरोधात अनेक प्रकारे मुद्दे मांडले जातात। जातनिहाय जनगणनेच्या समर्थनार्थ मांडला जाणारा सर्वात मोठा मुद्दा म्हणजे या जनगणनेतून मिळालेल्या आकडेवारीच्या आधारे समाजातील ज्या गटाला कल्याणकारी योजनांची जास्त गरज आहे त्यांच्यापर्यंत सरकार या योजना पोहोचवू शकेल। प्राध्यापक देशपांडे म्हणतात, एक युक्तिवाद असा आहे की जातनिहाय जनगणना फायदेशीर ठरेल, कारण कल्याणकारी योजनांची आकडेवारी उपलब्ध असेल तर त्यांची तयारी अधिक चांगल्या पद्धतीने करता येईल। हा युक्तिवाद कितपत योग्य आहे हे आता पाहावं लागेल, कारण फक्त आकडेवारी असल्यामुळे कल्याणकारी योजनांमध्ये वाढ होईल आणि त्यांच्या अंमलबजावणीमध्ये सुधारणा होईलच असे नाही। प्राध्यापक देशपांडे यांच्यानुसार जातनिहाय जनगणनेतून मिळणाऱ्या आकडेवारीनंतर कोणाची संख्या किती आहे आणि समाजातील संसाधनांमध्ये कोणाचा किती वाटा आहे हे समजेल। ते म्हणतात, एक म्हणजे ज्या कथित उच्च जातींचा या जाती व्यवस्थेमुळे सर्वाधिक फायदा झाला आहे त्यांची मोजदाद झालेली नाही, हे आकडे कायम गुलदस्त्यात राहिले आहेत। दुसरी अडचण अशी आहे की या वर्गातील सर्वात श्रीमंत आणि सामर्थ्यवान लोक या भ्रमात आहेत की त्यांना जात नाही आणि आता ते जातीच्या पलीकडे पोहोचले आहेत। ते म्हणतात की जनगणनेसारख्या औपचारिक आणि प्रशासकीय सर्वेक्षणात जेव्हा प्रत्येकाला जात विचारली जाते तेव्हा समाजाच्या नजरेत प्रत्येकाची जात असल्याचे लोकांच्या लक्षात येईल। त्यांच्यानुसार हा कदाचित मनोवैज्ञानिक किंवा सांस्कृतिक असेल, पण एक मोठा फायदा असेल। त्याचप्रमाणे कथित उच्च जातीतील लोक हे अल्पसंख्याक आहेत हेही दिसून येईल। सर्वात मोठा प्रश्न हा आहे की भारतात जातनिहाय जनगणना करण्याची खरंच गरज आहे का? अनेक समाजशास्त्रज्ञ आणि विश्लेषकांच्या मते समाजातून जाती नष्ट करायच्या असतील तर जातीमुळे मिळणारे विशेष अधिकार आधी नष्ट केले पाहिजेत। त्याचप्रमाणे वंचित वर्गाची ओळख निश्चित करावी लागेल। जेव्हा सर्व जातींबद्दल अचूक आकडेवारी आणि माहिती उपलब्ध असेल तेव्हाच हे करणं शक्य आहे आणि हे फक्त जातनिहाय जनगणना करूनच साध्य होऊ शकेल। दुसरीकडे हाही युक्तिवाद केला जातो की कल्याणकारी योजनांचा लाभ वंचित गटांपर्यंत पोहोचला पाहिजे आणि वंचित गट निश्चित करण्यासाठी जातनिहाय जनगणना उपयुक्त आहे। तिसरा मुद्दा हा शिक्षण संस्था व नोकऱ्यांमध्ये दिल्या जाणाऱ्या आरक्षणाची कक्षा रुंदवण्याचा आहे। यासाठी सुद्धा विश्वासार्ह आकडेवारी ही आवश्यक आहे। ही आकडेवारी जातनिहाय जनगणनेतूनच मिळू शकते। प्राध्यापक देशपांडे म्हणतात की जातीची जनगणना होणं अत्यावश्यक आहे, कारण जातीची आकडेवारी बाहेर आलीच पाहिजे। दुसरीकडे अशी जनगणना करणं योग्य पाऊल ठरणार नाही असं मत प्राध्यापक बद्रीनारायण यांनी व्यक्त केलेलं आहे। ते म्हणतात, भारताची लोकशाही इतकी पुढे आली आहे की जातनिहाय जनगणनेसारख्या
करण्यासारखी कसरत करून ती पुन्हा मागे नेण्याची गरज आहे असं मला वाटत नाही। त्यामुळे आता जनगणना लवकरात लवकर पार पडण्यास देखील सरकारवर मोठं आव्हान असणार आहे। बाकी तुम्हाला काय वाटतं, जनगणना झाली पाहिजे की नाही? तुमची मते आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। आणि जर राज्य लोकतंत्र चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। दैनिक राज्य लोकतंत्र।